एक तरफ जहां मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने साफ किया था कि महाराष्ट्र में सिर्फ मराठी भाषा ही चलेगी, दूसरे भाषाओं का भी सम्मान किया जाएगा, लेकिन महाराष्ट्र में मराठी ही अनिवार्य होगी। उसके बाद विपक्षों की बोलती बंद हो गई थी। तो वहीं अब भाजपा की वार्ड क्रमांक 16 से उम्मीदवार श्वेता कोरगांवकर ने भी मराठी अस्मिता पर हुंकार भरी है, जिसके बाद उनकी चर्चा पूरे मुंबई भर में होने लगी है। श्वेता कोरगांवकर ने साफ कहा है कि मराठी अस्मिता की रक्षा विकास से होगी। देवेंद्र फडणवीस के बाद मराठी अस्मिता पर श्वेता कोरगांवकर ने भी हुंकार भरी है। सुनिए पहले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने क्या कहा था, उसके बाद सुनिए श्वेता कोरगांवकर ने क्या कहा है। भाषेचा विषय देखील अत्यंत महत्वाचा आहे आणि या ठिकाणी जे मत व्यक्त झालं की केवळ मराठीला अभिजात भाषा जाहीर करून त्या ठिकाणी आपल्याला थांबता येणार नाही। आणि खरं आहे, पहिल्यांदा तर आपल्या सगळ्यांना हा आनंद आहे की अनेक वर्षाचा आपला संघर्ष हा देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी समजून घेतला आणि मराठी भाषा जी अभिजात होतीच, परंतु त्याला अभिजात म्हणून राजमान्यता हवी होती, ती राजमान्यता देण्याचं काम हे आपल्या या देशामध्ये झालं। आता एक काम झालंय, आता दुसरं काम आपलं बाकी आहे। या राजमान्यतेचा उपयोग करून आपल्याला या मराठीला लोकमान्यता देखील त्या ठिकाणी सर्व भारतामध्ये मिळवून द्यायची आहे। आणि त्या दृष्टीने मला अतिशय आनंद आहे की मागच्या काळामध्ये 2-4 महिन्यापूर्वी JNU सारख्या दिल्लीच्या प्रतिष्ठित विद्यापीठामध्ये मराठी अभ्यासन सुरू करण्याची संधी मला मिळाली आणि मराठी भाषा अभिजात झाल्यानंतर दिल्लीमध्ये त्या ठिकाणी मराठीचे अभ्यासन आणि त्याचं जे स्वागत त्या ठिकाणी झालं ते पाहून देखील मला अतिशय आनंद झाला। खरं तर एक मुद्दा सातत्याने या ठिकाणी येतोय की भाषा सक्तीची कुठली। मी या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून सांगतो, महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त मराठी सक्तीची, इतर कुठली भाषा सक्तीची नाही, फक्त आणि फक्त मराठी सक्तीची। मराठी म्हणजे असं नाही आहे, सर्व जी जनता आहे, जी जास्त पर्सेंटेजवाले जे लोक आहेत, मला असं वाटतं की ती लोक कामाकडे जास्त आकर्षित होतात। त्यांची कामं म्हणजे मूलभूत कामं असतात, जे पाण्याची कामं असतात, रस्त्याची कामं असतात, गटराची कामं असतात किंवा शौचालय संदर्भात किंवा काहीही, त्यांचा विश्वास असतो आणि तो विश्वास जी पार्टी काम करेल, ज्या पार्टीचे नगरसेवक, जे पार्टीचे आमदार आणि ज्या पार्टीचे खासदार काम करणार, त्यांच्या पाठीशी नक्की उभे राहणार। आणि हिची प्रचिती आपल्याला मागील ज्या 1 वर्षाच्या अगोदर ज्या निवडणुका झालेल्या आहेत, खासदारकीला त्यांनी आपल्या भारतीय जनता पार्टीचे आदरणीय पियुष गोयल साहेब यांना निवडून दिलेला आहे। आमदारकीमध्ये त्यांनी आदरणीय संजय उपाध्याय साहेबांना आपल्याकडे निवडून दिलेला आहे। तर निश्चित ही त्याची प्रचिती आहेच असं मला वाटतं आणि ते नेहमीच आपली साथ देतील, कारण आपली भारतीय जनता पार्टी फक्त बोलत नहीं तो काम करून दाखवते। बीजेपी जोड़ने का काम कर रही है, लोगों को सबको जोड़ रही है, अपने साथ आगे लेके जा रही है, ताकि आपने देखा होगा कि ये इन सालों में कितना ग्रोथ बढ़ा है कि जो मेट्रो आई है या फिर और भी हमारे महिलाओं के लिए जो भी योजना, सक्षमीकरण की जो योजना भारतीय जनता पार्टी ने जो बनाई है, तो मेरे हिसाब से ये तो पार्टी ने जो लोगों के लिए उनका विकास बढ़ाने के लिए जो योजनाएं लाई है, तो ये डेफिनेटली आगे लेके ही जाने का काम। मराठी अस्मितेला कोण बदलू नाही शकत, कायमच त्यांची विचारधारा ही पक्की आहे आणि दुसरं म्हणजे लोक काम करणाऱ्या व्यक्तीला कायमच निवडून देतात आणि त्यांच्या सोबत उभे राहतात। तर नक्कीच मराठी लोक आणि मराठी अस्मिता ही भारतीय जनता पार्टी बरोबर आहे। मराठी भाषे